नमस्कार. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सव म्हटला की 9 दिवस भरपूर जणांचे उपवास असतात. आता रोज ते साबुदाणा, भगर खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल, तर आज मी मस्त अशी चटपटीत आंबट गोड चवीची रेसिपी घेऊन आली आहे. आज आपण उपवासाचे रताळ्याचे कटलेट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. मस्त आंबट गोड चवीचे हे कटलेट्स तुम्ही एकदा खाल्ले की मन तृप्त होतं. तर झटपट अशी रेसिपी आहे, साधी सोपी आहे, घरच्या साहित्यात बनते. तर चला तर मग वेळ न घालवता ती कशी बनवायची ते पाहूयात. तर हे कटलेट्स आपण रताळ्यापासून बनवणार आहोत. इथे मी अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही अशी कट करून घेतलेली आहेत. तर साधारण 1 इंच आकाराची ही अशी कट करून घेतलेली आहेत. ही आपल्याला उकडून घ्यायचेत, शिजवून घ्यायचेत. तर ही रताळी आपण कुकरमध्ये घालणार आहोत आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. आता हे आपण बटाटे उकडायला जेवढं पाणी वापरतो तेवढं यामध्ये घालणार आहोत आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपल्याला रताळी जास्त उकडून घ्यायची नाही आहेत. तर 2 शिट्ट्यामध्ये रताळी आपली छान उकडली गेलेली आहेत. तर ही थंड करून मी याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता ही रताळी तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. तर सिंपल किसणीने मी ही किसून घेणार आहे. मॅशही पटकन होतात, पण मॅश केली तर थोड्याशा गाठी राहतात आणि कटलेट्समध्ये त्या गाठी चांगल्या लागणार नाहीत. म्हणून मी ही किसून घेते जेणेकरून ती व्यवस्थित एकजीव होतील. तर ही सगळी रताळी आपण व्यवस्थित सगळी किसून घेणार आहोत. इथे मी सगळी रताळी व्यवस्थित किसून घेतलेली आहेत. आता ही आपल्याला एकजीव करून घ्यायची आहेत. तर हातानेच ही व्यवस्थित अशी छान एकजीव करून घ्यायची. 1-2 मिनटं ही व्यवस्थित एकजीव करून घेतली की याचं छान असं पीठ तयार होतं. तर ही व्यवस्थित एकजीव झाली की यामध्ये आपण साहित्य घालणार आहोत. तर इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या, त्या घालणार आहे. मुठभर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती घालणार आहे. कोथिंबीर जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट मी इथे घातलेलं आहे आणि इथे मी 1 चमचा जिरेपूड वापरलेली आहे. जिरेपूडही तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरीही चालेल. थोडंसं मी यामध्ये लिंबू पिळणार आहे. लिंबाने या आपल्या रताळ्याला मस्त आंबटशी चव येणार आहे आणि रताळे स्वतः गोड असतात, त्यामुळे आंबट गोड चव मस्त असते. तर आता हे व्यवस्थित आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत. हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये मी इथे वरईचं पीठ घेतलेलं आहे. वरई व्यवस्थित छान बारीक करून घेतलेली होती. वरईलाच काही भागामध्ये भगरही म्हणतात. किंवा तुम्ही इथे राजगिराचंही पीठ घेऊ शकता किंवा साबुदाणा आणि वरई बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकता. तर इथे 1 वाटी पीठ घेतलं आहे, पण मी पूर्ण 1 वाटी वापरणार नाही आहे. आधी 3 ते 4 चमचे मी पीठ यामध्ये घातलेलं आहे. आपण पीठ हळूहळू घालणार आहोत, तर थोडंसं पीठ घालून हे आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. रताळ्याचा किती मॉइश्चर आहे त्यामध्ये, त्यानुसार आपण पीठ कमी जास्त करणार आहोत. तर हे 4 चमचे पीठ मी व्यवस्थित यामध्ये घालून मळून घेतलं. मला यामध्ये अजून पिठाची गरज भासत नाही आहे, त्यामुळे मी एवढंच पीठ घालून हे छान मळून घेतलेलं आहे. आपलं कटलेट्सचं पीठ तयार आहे. तर हाताच्या तळव्यांना मी तूप किंवा तेल लावून घेणार आहे आणि छोटासा गोळा काढून याचे छान कटलेट्स बनवून घेणार आहे. तर तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही कटलेट्स बनवून घेऊ शकता. इथे मी गोलाकार शेप दिलेला आहे. कुकी कटरने तुम्ही कट करून त्याला हवे ते तुम्ही शेप देऊ शकता. तर व्यवस्थित याच्या कडा दाबत हे छान गोलाकार करून घ्यायचं आणि छान प्रेस करून घ्यायचं. तर मस्त असं हे कटलेट तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताच्या बोटांवर बसेल इतकं मोठ्या आकाराचं मी बनवलेलं आहे. तर एवढ्या साहित्यामध्ये साधारण माझे 5 कटलेट्स तयार झालेले आहेत. तर आपण हे सगळे बनवून घेतलेत. आता हे साईडला ठेवूयात. आता इथे मी साबुदाणा बारीक करून घेतलेला होता, त्याची पूड घेतलेली आहे. व्यवस्थित साबुदाणा छान बारीक करून घ्यायचा. इथे मी 2 चमचे साबुदाण्याची पूड घेतलेली आहे. आता या पूडमध्ये आपण कटलेट्स छान घोळून घेणार आहोत. यामुळे आपल्या कटलेट्सला आपण जेव्हा शॅलो फ्राय करू तेव्हा वरून छान क्रिस्पीसर लेयर येणार आहे, कोटिंग येणार आहे. तर कोट करून घेण्यासाठी हे कटलेट्स आपण यामध्ये कोट केलेत. तर हे व्यवस्थित मी सगळे कटलेट्स कोट करून घेतलेले आहेत. आता आपण हे कटलेट्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण इथे मी शॅलो फ्राय करून घेते. तर आवडीनुसार पॅनमध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता. हे व्यवस्थित छान पसरून घ्यायचं. तवा छान थोडासा गरम झाला की यामध्ये आपण हे कटलेट्स घालून येणार आहोत. तर तुमच्या तव्यामध्ये किती कटलेट्स बसतात त्यानुसार तुम्ही घालू शकता. इथे माझ्या तव्यामध्ये सगळे कटलेट्स बसलेत, त्यामुळे मी सगळे कटलेट्स इथे घालून घेतलेले आहेत. दांड्याच्या साहाय्याने तवा थोडासा हलवून हे तेल आपण सगळीकडे पसरून घेणार आहोत आणि साधारण मीडियम गॅसवरती पहिले 2 मिनटं झाल्यानंतर हे छान व्यवस्थित पलटून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने आपण हे मस्त क्रिस्पीसर गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत कटलेट्स छान भाजून घेणार आहोत.
तर आपले हे कटलेट्स तुम्ही पाहू शकता साधारण 2 ते 3 मिनिटानंतर मी पुन्हा हलवून घेते. छान याला गोल्डन ब्राऊन रंग यायला लागलेला आहे. तर अशाच प्रकारे हे सगळे कटलेट्स आपण छान गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेणार आहोत. मस्त असे हे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे. तर आता हे कटलेट्स आपले तयार झालेले आहेत. हे आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि साईडला काढून घेणार आहोत. तर मस्त असे हे आंबट गोड चवीचे उपवासाचे कटलेट्स तयार झालेले आहेत. हे कटलेट्स तुम्ही असेच देऊ शकता किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. मस्त चमचमीत असं काही खाऊसं वाटलं असेल उपवासाच्या दिवसांमध्ये तर असे हे कटलेट्स तुम्ही नक्की बनवू शकता. तर हे कटलेट्स नक्की बनवून पहा. कसे झालेले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.